आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पत्रकार कृती समितीच्या वतीने पत्रकार बांधवांचा वाढदिवसानिमित्त सत्कार। पत्रकार कृती समितीचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ पत्रकार आणि शिवराज्य पत्र पोर्टलचे संपादक इक्बाल भाई शेख, जनता संघर्ष न्यूज चॅनलचे संपादक सिद्धार्थ भडकुंबे तसेच टॉप न्यूजचे संपादक अकबर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। आपाश्री मित्र परिवार व पत्रकार बांधवांच्या वतीने मान्यवरांना टोपी, शाल व पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला तिसरी आंख मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष मान्यवर अप्पासाहेब लंगोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कार्यक्रमास यशवंत पवार, लतीफ नदाफ, मिलिंद प्रक्षाळे, अशफाक शेख सर, अक्षय बबलाद, राजू बेळलेनवरू, सिद्धाराम नंदरगी, गिरमल्ला गुरव, नितीन कांबळे, असलम नदाफ, विश्वनाथ भनकुरे, इम्तियाज अक्कलकोटकर, वैजनाथ बिराजदार, अमोल कुलकर्णी, इक्बाल शेख, शब्बीर मणियार, सूरज रजपूत, संतोष धोत्रे, आभान तळभंडारे, साजिद मकानदार, मोलाली शेख, अप्पू शेख, तानाजी शिवशरण, रवी कानसे, मनोज राठोड, रमजान मुलाणी, सुधीर ढुले, श्रीनिवास बनसोडे, सोहेल जागीरदार, अफजल शेख, नरेन कांबळे, अशफाक शेख, सचिन कांबळे, अजमेर शेख यांसह आपाश्री मित्र परिवार, पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी मान्यवरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। अकबर शेख, पत्रकार सर्व सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मित्र परिवारांना आभार व धन्यवाद। टॉप सोलापूर न्यूज कडून सर्व आम्हाला जो प्रेम दाखवला याबद्दल मनापासून धन्यवाद सर्व मित्रांना। पत्रकारितेमध्ये 1991 पासून काम करतो आणि हे करत असताना पत्रकारिता नेमकी काय असते तर पत्रकारितेचा जन्म समस्येत होतो आणि समस्यांची जाणीव निर्माण करण्याचं काम जे यापूर्वी महात्माजी फुले बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेतून केलं तोच धागा धरून आजपर्यंत आपण चालण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या एकाकी वाटचालीमध्ये हा जो मित्रपरिवार मिळालेला आहे हे या वाटचालीचं यश आहे। आणि हे करत असताना आपण आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून आजपर्यंतचा प्रवास केला करूयात आणि आपल्या सदिच्छा अशाच पाठीशी राहूयात एवढीच अपेक्षा व्यक्त करून मी माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय भारत। अप्पासाहेबांचं अभिनंदन करायला हवं, कारण आजपर्यंत सोलापूर शहरातील पत्रकार बांधव असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, किंबहुना समाजात उल्लेखनीय काम करणारे असतील, त्यांचा वाढदिवस अप्पासाहेब अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यांच्या प्रेमापोटी आपण सगळे पत्रकार बांधव एकत्र येतोय। तरी आज या ठिकाणी पत्रकार भडकुंबे सर, अकबर शेख सर, त्याचबरोबर आपल्या सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक इक्बाल सर यांचा आज ठिकाणी वाढदिवस आहे। त्यांना मी उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी आपल्या मित्रपरिवारामधील सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांचा वाढदिवस कार्यक्रमाचा उपक्रम राबवणारे अप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार इक्बाल शेख सर, त्याचबरोबर जनता संघर्ष न्यूजचे सिद्धार्थ भडकुंबे सर, आमचे परममित्र आणि अतिशय उत्तम अशी सूत्रसंचालन आणि लेखणीमधून पत्रकारित्या समाजामध्ये वावरत असलेले अकबरभाई शेख या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। मी तिघांनाही या ठिकाणी दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी अल्लाहचरणी प्रार्थना करतो आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांना नमस्कार। जो आज मला सगळ्यांनी मानपान दिलात त्याबद्दल आपाश्री मित्रपरिवार व आमचे सहकारी मित्र नेहमी चर्चेमध्ये राहतात, लेटेस्ट न्यूजचे संपादक यांना पण आवर्जून उपस्थित होते, त्यांना धन्यवाद देतो। आणि मला या पत्रकार सेक्टरमध्ये आणणारे आमचे गुरुवर म्हणले पण चालेल, शब्बीर मणियार यांचा पण मनापासून मी धन्यवाद देतो।
आणि माझे मित्रपरिवार जवळचे नातं असलेले मौलाली शेख असू दे, माझे एकदम कट्टर समर्थक आणि कट्टर बंधू अपूबाई शेख आहेत, यांनी पण आवर्जून उपस्थित आहेत. खरं मी जाता जाता तुम्हाला एवढंच बोलणार आहे की हे पत्रकारांना जो मानपान आम्ही अप्पाश्री मित्रपरिवारावतीने जो चालू केलो, हे उपक्रम इथंच नाही पण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे. बाहेरच्या नाशिकवरनं पण मला फोन येतात, हे अप्पाश्री कोण आहेत, अप्पाश्रीला नाशिकवरनं तिथं पण त्यांना एक समाजरत्न म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यांनी जवळपास नाही तर 11-12 तारखेला ते येणार आहेत सोलापूरमध्ये. माझ्या माध्यमातून अप्पासाहेबांची त्यांनी मुलाखत घेणार, सगळं घेणार. किती केलं तर अप्पासाहेबांनी जे उपक्रम केले, अप्पासाहेबांना आम्ही किती केलं तर धन्यवाद देतो. आणि असं त्यांनी उपक्रम आम्ही त्यांना सपोर्ट करावं. सगळेजण तुम्ही जो इच्छुक दाखवलात असं नेहमी आम्ही सगळे मिळून सगळ्यांचे वाढदिवस साजरा करू. चांगल्या आणि वाईट दिवसामध्ये सगळेजण एकत्र राहूया. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी सर्वच उपस्थित पत्रकार बांधव, माहिती अधिकारी कार्यकर्ते आणि एकत्रित सर्वच ज्येष्ठ पत्रकार आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अशा या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला आधार देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं आणि ज्यांना सर्वच पत्रकार बांधव, माहिती अधिकारी कार्यकर्ते ज्यांना गुरुवर म्हणतात, असे आमचे गुरुवर इक्बाल शेख यांच्या माध्यमातून पत्रकारिता काय असते त्याचे बाळकडू आम्ही सध्या घेत आहोत. युवा पत्रकार म्हणून काम करत असताना वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्ही घेत असतो. जिथं चुकतो तिथं कान धरण्याची भूमिका त्यांची असते. कारण काय, चार चौकामध्ये अपमान होण्यापेक्षा एकांतात ते सांगतात की पत्रकारिता अशी हवी, आमची पत्रकारिता वेगळी, पण सध्याची युवा पिढीची पत्रकारिता कशी असावी, आव्हानं खूप आहेत. आणि या ठिकाणी आमचेच बांधव ज्येष्ठ अप्पाश्री लंगोटे यांच्या परिवारातून सर्वच पत्रकार बांधवांचा, माहिती अधिकारी एकंदरीत या सेक्टरमध्ये असलेल्या सर्वच आमच्या बांधवांचा सत्कार जो आहे अप्पाश्री लंगोटे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी यावर्षी जो उपक्रम घेतलेला आहे त्याने तो नित्यनेमाने करतात. याच्यापुढे हे जात धर्म पंथ सर्व काही विसरून आम्ही सर्वच पत्रकार बांधव एक या लेबलखाली, या बॅनरखाली वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्याचा आमचा एक संकल्प आहे आणि मानस आहे. आम्ही असे एक संकल्पना या ठिकाणी करतो की जातीय तेढ जी सध्या आता ज्वलंत विषय आहे त्याला फाटा देऊन केवळ एक बांधव आहोत असा या ठिकाणी आमच्या या वाढदिवसानिमित्त संकल्प करतो. आणि यापुढेही भविष्यामध्ये जे काही स्तुत्य उपक्रम राबवले जातात अप्पाश्री मित्र लंगोटे परिवार आणि आपले सर्वच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून त्याला आम्ही एक त्याचा घटक म्हणून आम्ही काम करू. एवढंच बोलतो. आज या ठिकाणी जिल्हा परिषद येथील सारणामध्ये आज पत्रकार कृती समिती, माहिती अधिकार, सामाजिक संघटना यांच्या वतीनं पत्रकार क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवणारे इक्बालभाई, अकबरभाई आणि जनता संघर्षाचे संपादक बडकुंबे यांच्या या ठिकाणी पत्रकार कृती समितीच्या वतीनं जो वाढदिवसाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे आयोजित करणारे आमचे अप्पासाहेब लंगोटे, लतीफ शेख, तानाजी शिवशरण आबा, भंडारे व सर्व पत्रकार व माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून इक्बालभाईची लेखणी आणि त्यांनी जो लिखाण केलेलं आहे त्यांचं मार्गदर्शन घेण्यासारखं आहे. या ठिकाणी जे अज्ञान लोक येतात त्यांना काय माहिती नाही अशाला आपले पत्रकार बांधव त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. एखाद्यावरती अन्याय झाला तर त्या अन्यायाचे निवारण या ठिकाणी आपण केलं जातो आहे. एखादी बातमी तयार केली तर त्या बातमीमागची बातमी तयार करणारे आपले हे पत्रकार बांधव आहेत. जनता संघर्ष आणि या सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं आपण त्यांना या ठिकाणी एक त्यांचा कुणी वाढदिवस करत नव्हतो, परंतु जे संपर्कात त्याचाच आपण वाढदिवस करतो. परंतु आपण ठेवा आणि या ठिकाणचे सिद्धराम नंदर्गे आहेत, अनेक या ठिकाणचे जातीनं या ठिकाणी नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. तरी पत्रकार कृती समिती, माहिती अधिकार, सामाजिक संघटना दिनशक्ती जिल्हाध्यक्ष नात्याने मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांनी अशाच पद्धतीने लोकांची त्यांच्याकडून सेवा करू, सेवा करण्यासाठी त्यांचं आरोग्य स्वास्थ्य लाभो
आणि हे काम करत असताना त्यांचे अधिक ऊर्जासूत्र वाढावं एवढीच मी सर्व पत्रकार बांधव कृती समिती यांच्या वतीने मी त्यांना लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. गार्डनमध्ये आमचे ज्येष्ठ पत्रकार शिवराज्य पत्र पोर्टलचे संपादक माननीय इक्बालभाई शेख यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच दुसरे बंधू जनता संघर्ष न्यूज चॅनलचे संपादक सिद्धार्थजी बडकुंबे यांचाही वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे आयुष्य आरोग्य त्यांच्या पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आमचे तिसरे बंधू टॉप न्यूजचे संपादक अकबरभाई शेख यांचाही आज वाढदिवस. या तिन्ही पत्रकार बांधवांचा योगायोगाने आज वाढदिवस असल्यामुळे तिघांचाही या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आप्पासाहेब लंगोटे मित्रपरिवार, पत्रकार बंधू व आरटीआय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे. आपण नेहमी सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो. त्याचप्रमाणे आज या तिन्ही पत्रकार बंधूंचे वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथेच रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.